बऱ्याच महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, परंतु त्यांच्याकडे पुरेसा भांडवल नसतो। भांडवलाच्या अभावी ते आपला व्यवसाय सुरू करू शकत नाही, त्यामुळे त्यांचे कुठेतरी स्वप्न हे अपूर्ण असतात। तर अशा महिलांसाठी महाराष्ट्र सरकारच्या ओबीसी महामंडळाने महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना सुरू केलेली। या योजनेअंतर्गत व्यवसाय करण्यासाठी 5 ते 10 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जातं आणि कर्जावर 12% पर्यंत व्याज परतावा हा दिला जातो। मित्रांनो, काय ही संपूर्ण योजना आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायची, या योजनेची अंमलबजावणी कशा मार्फत होत असते याची सविस्तर माहिती आणि तुमच्या प्रश्नाची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, आता राज्य सरकारने महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना का सुरू केलेली, तर इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी महिलांना स्वावलंबी बनवणे, वुमन एम्पॉवरमेंट या योजनेद्वारे वुमन इंटरेस्ट सबसिडी स्कीम ग्रामीण आणि शहरी भागातील महिला बचत गटांना म्हणजेच वुमन सेल्फ हेल्प ग्रुप SHG प्रोत्साहन देणे आहे। महिला उद्योजकांना बँकेकडून कर्ज घेणे सोपे करणे, त्यानंतर कर्जावरील आर्थिक भार कमी करणे आणि आर्थिक विकासात महिलांचा सक्रिय सहभाग वाढवणे या योजनेचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे। मित्रांनो, आता या योजनेअंतर्गत महिलांना कशा स्वरूपात लाभ दिला जातो, तर महिला व बचत गटांना 5 ते 10 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जातं, ज्यात 12% पर्यंत व्याजाचे अनुदान सबसिडीमध्ये रिटर्न करण्यात येतं। यात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करण्याची प्रोसेस ही देण्यात आलेली आहे। त्यात 5 वर्षापर्यंत दर तिमाही म्हणजे क्वार्टरली बँक खात्यात व्याज परतावा हा जमा होत असतो। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचलित साधन केंद्र म्हणजेच CMRC द्वारे शिफारस अनिवार्य आहे। आता तुमचा महत्त्वपूर्ण प्रश्न तो म्हणजे या योजनेसाठी पात्रता निकष काय ठेवण्यात आलेले आहेत, तर महिला बचत गट म्हणजे SHG मध्ये किमान 50% इतर मागासवर्गीय महिला असाव्यात, म्हणजे ओबीसी महिला तुमच्या बचत गटामध्ये असणं गरजेचं आहे 50%। त्यानंतर अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असणं गरजेचं आहे, वय किमान 18 वर्षे ते 60 वर्षे असणं गरजेचं आहे। त्यानंतर CMRC म्हणजे कम्युनिटी मॅनेज रिसोर्स सेंटर कडून शिफारस अनिवार्य आहे। प्रथम टप्प्यातील कर्जाची नियमित परतफेड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 10 लाखापर्यंतचं कर्ज हे मिळू शकतं। आता महिला बचत गटासाठी याची अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने, चला तर सोप्या भाषेत समजून घेऊया। यात महिला बचत गटाने आपला प्रस्ताव महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचलित साधन केंद्र म्हणजे CMRC मध्ये सादर करणं गरजेचं असणार आहे। CMRC त्या प्रस्तावाची छाननी करेल, त्यानंतर शिफारस झाल्यानंतर महामंडळ अर्जदार बचत गटाला पात्रता प्रमाणपत्र म्हणजे लेटर ऑफ इंटेंट देईल। त्यानंतर LOI मिळाल्यावर बचत गट बँकेकडे कर्ज प्रकरण मंजूर करून घेऊ शकतो आणि कर्ज मंजूर झाल्यावर बँक खात्यात दर तिमाहीत व्याज परतावा जमा हा केला जाणार आहे। तर अशा पद्धतीने याची अर्ज प्रक्रिया ही होणार आहे। आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल तर याचा अर्ज नेमकं करायचा कुठे, तर तुम्हाला महिला आर्थिक विकास महामंडळाच्या CMRC केंद्रात जिल्हा ओबीसी वित्त आणि विकास महामंडळ कार्यालयात जावं लागेल। जेवढेही बचत गट असेल तर त्याचा रिपोर्ट तुम्हाला कर्ज कशा संबंधित पाहिजे त्याचा प्रकल्प अहवाल त्याच्यासोबत जोडा आणि संपूर्ण रिपोर्ट या सेंटरमध्ये तुम्ही जमा करा। त्यानंतर ते तुमचा रिपोर्ट छाननी करतील, क्रॉस चेक करतील, त्यानंतर ते तुम्हाला एक लेटर देतील आणि ते लेटर तुम्ही बँकेकडे जमा करू शकतात कर्ज घेण्यासाठी महिला स्वयंसिद्धी योजनेअंतर्गत। मित्रांनो, तुम्हाला या संबंधित अधिक माहिती घ्यायची असेल तर ऑफिशियल वेबसाईट www.msobcfdc.org या संकेतस्थळावर व्हिजिट करून तुम्ही माहिती घेऊ शकतात। त्यानंतर अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण ज्या गोष्टी तर त्या लक्षात ठेवायच्या आहेत, त्या म्हणजे अर्ज करण्याआधी बचत गटाची रचना व कागदपत्रे तयार ठेवावी। त्यानंतर CMRC ची शिफारस तुम्हाला अनिवार्य असणार आहे। LOI शिवाय बँक कर्ज मंजूर करणार नाही आणि सर्व महिलांनी ओबीसी जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आणि वयाचा पुरावा सादर करणं गरजेचं असणार आहे। व्याज परतावा हा बँकेच्या प्रामाणिकानुसार तुम्हाला देण्यात येणार आहे। मित्रांनो, आता या महामंडळाचे कार्यालय कोणकोणत्या डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्ह्यामध्ये अवेलेबल आहे ते आहे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, नगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी, बीड, उस्मानाबाद, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ व वर्धा या जिल्ह्यांमध्ये या महामंडळाचं कार्यालय
अवेलेबल आहे। तुम्ही तिथं जाऊन सुद्धा व्हिजिट करून अधिक माहिती या योजनेसंबंधित घेऊ शकतात। तर बघा, ही ती वेबसाईट आहे महाराष्ट्र इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे। या वेबसाईटला व्हिजिट करून सुद्धा तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकतात। इकडे अर्ज करण्याचा कॉलम देण्यात आलेला आहे। जोपर्यंत तुम्हाला CMRC सेंटरमधून लेटर मिळत नाही, इंटेंट लेटर, तोपर्यंत तुम्ही इथं अर्ज करू नका। इथं ते लेटर ऑफ इंटेंट मिळाल्यानंतर तुम्हाला इथं LOI दिलं जाईल। ते LOI तुम्हाला बँकेकडे सबमिट करावं लागेल आणि LOI मिळाल्यानंतर तुम्हाला कर्जाची प्रोसेस ही सुरू होणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्कीच शेअर करा।